आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आम्ही या छोटूला दूध पाजवताना. तर याला असं बाटलीने दूध पाजवावं लागतं. 1 लिटर दूध पितो तो सकाळी सकाळी, संध्याकाळी 1 लिटर. ठीक दुधाची बादली असते अशी. तर नमस्कार मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही सकाळी सकाळी म्हणजे 7 वाजले सकाळचे, आणि सकाळच्या 7 वाजता आम्ही सुरुवात करतोय. कारण बाबाला मला जायचं आहे गावाला. आता बाबा गेलेत आंघोळीला, आंघोळ करून कपडे घालून बाबा आल्यावर आम्ही निघणार आहेत गावासाठी. तर बनवून राहा ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा. पुढे ब्लॉग पूर्ण बघा. बघा सूर्यदेवता निघाले सकाळी सकाळी 7:30 वाजले जातात. आम्ही आता या मोटरसायकलने आपल्या रामप्यारीने जातोय आता गावाला. बाबांना पहिले अंधार घेऊन जातोय आता गावाकडे. तर चला मग भेटूया पुढे. आयुष्य ना काय बरी सगळं पोट सगळं नंबर येस, पण मी बंद करत नाही. चालू ठेवा ना, चालूच ठेवा. माणसं ना माणस कर्कणात दुखस अशी मान खालू देत नाही बाकी. आता फक्त नामस्मरण चालू ठेवा ना. नामस्मरण चालू ठेवा. नामस्मरण चालूच हा बा तुला सांगितस मी 8 सकाळी जापर उठाना आंघोळ करानी या माळा बिगळा मला ठेवा दुईसन अंग तोंड दुईसन, एक गोळी लेवानी आणि 1 कप चहा लेवाना, मग 8 जेवाना, आई गन्ना डबी लेवाना, आरसा लेवाना, त्या दारमा बसाना. असं अंधारच राहत सगळं, पण मला दिसत सगळं. मग मी तो गण उगायसन हातोर उगायसन असा लावाना, 8 लावाना, खाली बुक्का लावाना, बरे 8 गण लावाना असा. या दोन्ही जवळ पांढऱ्या रेगा असं बरोबर आहे. भगवंताना नामस्मरण पहिला गण लावा गंध फुले लावाना, झाडे लावाना. खूपच येड होतं बाबाला. अरे पाटणा अभंगची पाठ शेत म्हणा. हो ना, म्हणा बरं एक अभंग मग म्हणून. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, सर्वे सुखाते आगर, बापर कुमा देवीवर, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुका म्हणे रान करून राहिले दिवाण. असा अभंग आवडणार ना. मग मस्त म्हणा ना, मस्त म्हणा ना एकदम. देवाचे द्वारी जाय ना जाय. शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता, काय भक्ती त्या वाटा, मद दावा व्यासू वाटा, अहो सूर आणि धीर, स्वामी काचे पैसागर, तुका म्हणे अहो रुद्रा, अंजनीच्या रे कुमारा, राम भक्त श्री हनुमंताय नमो नमः. बजरंग बली ना अभंग. हा मस्त म्हणा एकदम. अजून बी सर्व याद आहे तुमले. याद म्हणजे गच्ची आहे, पण काय करू मी एकटाच राहसाठी. एकटाच बा आणली एखादी बोलली चाल ना तुला गावले चाल छत. मग बसता आहे का तुमले? बस ताई हा बस ताई. आई आपलं जुनं पुराणं घर आहे. नाही तसे मग पण कसं बस जरा माणूस ना जागा बदल तुझी आईने म्हणे आता तुम ना तुला सांगच मी आता कोणी कोणी बाहेर येत ना आठे मला देखाले तुला सांगत नतू शंकर
तो बी आजारी पडला म्हणे हम्म. तटून आणखी 2-3 दिवस इकडे श्यामराव मास्तर आणि त्या बी आजारी पडणार म्हणे असं मला जोडे असं कोणीतरी बाई बसली सांग इतकं जण आजारी शेत नाही हम्म. मग देखाले येत हम्म. देखाले येत कोणी 10 रुपये दे कोणी 20 रुपये दे कोणी 10 रुपये दे कोणी 20 रुपये दे हम्म. मग ते पुन्हा हे पडली हम्म. काय लहान सांग काहीच चिंता करा नाही, बिलकुल शांत राहा ना, एकदम खुश राहा ना. दादा एक ठिकाणी राहिले जीव कसा आहे असणार नाही पण आता ना तुमना हाडके कमजोर हो जायले, गाडी मग इथला दूरली जाणं शक्य नाहीये. हा त्रास होईल बाबा मग आमना सारखा ना अंग दुखच गाडीवर. नाही मग आमना सारखं खरं नाही मग गाडीवर बसणं अरे बाबा आठवून मी कुठं आहे ना येरुई मी या पाहिल्या सुद्धा येरुई आठवून असं नदी मला असं निघत असतं बावरी 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 येरुई मग गुद्दो मी कोणी कोणी सासरवाडी. आला ना सासरवाडी हा आहे आडगाव तर ते गावले का. हा आपलं आठवून पाय पाय जाऊन ठरलं तर आठवून गिरड आंजनेर पिंपरखेड आणि पिंपरखेड ना आडगाव जाणं पडे आडगाव त्यांनी कासोद आपले कासोद त्यांनी मी उन्ही येतं नानखुर्द आले आमच्या आत्या होती आमच्या वडील बहीण 7 भाऊ होता भरदा मोठा मोठा घराणा होता आपला गाव ना मारुतीले बी शेंदूरला आहेत ना तुम्ही. हा मग तठून हनुमंत तिकडे जाऊन आबईना आपला आत्याना गावले मारुतीनं. बाबूताईना गावले पर्वत फेरी सगळा म्हणजे सगळा खेळ खेळणार त्या तठून परमार खाना गच्ची फिरेलची मी असा पण माय जमीन कडे त्यानं काही ध्यान नाही दिली ना काही पोटाची त्रास दिला ना जाऊ द्या. कारण आई एक बा कधी थोडं होतं. खावाय ना त्या जमीन आठेत राहणार होती. हा. आई काय नाव मी सण मी काय करू सुद्धा मी समजलं काय. काहीच करणार नाही सोबत हे नुसतं जाणार बस सुत्री कामा काय तुला त्रास जमीन येणार नाही सोबत. दुकान चालू आहे का हा द्रोणाशाळा मग चालली ते जात. मनुष्य ना, असं मग आ ते रोज देवपूजा होत आपला नाही, सोनू म्हणे, दादानं कसं काय नाही, ते आग नाही लागत विचारात नाही नाही. देवपूजा. चांगलं आहे ते ना. येणार आहे तो आता पुढला महिना मग. असं का हम्म. ते बैठक करेल मी पुण्याला राहिलो तो. बैठक करेल हा. समर्थ त्यांना माहिती ज्या सगळ्यांची. ज्या कंपनीवर होतो त्या कंपनीवाल्याला बोलता आवडू मी हम्म. तो बोलता मला मान मर्यादा विठे मी तठून देहू आळंदी गाणगापूर असा तीर्थ सायकलवर करू हो ना. आणि आम्ही उशीर होई जाई मग आमले जावाले हा उशीर होई जाई म्हणतात जावाले. आता का हा बर आम्ही बागी बागी निघतो साथे. आराम करा तुम्ही आता. अरे मन कसं होईल भाऊ. काहीच होणार नाही, एकदम व्यवस्थित होईल. म्हणे म्हणे गरज नाही का म्हणा तुम्हाला मग म्हणाले व्यवस्थित जीव 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 कवडे लावून चालच म्हणावाला आणि एकटा असं असला आहे ना, दुःखी राहायचे काहीच फायदा नाही. खुश राहा एकदम, काहीच टेन्शन नाही घेऊ. कमी पडाय ना म्हणा तुमले तुमले काही कमी पडस का. हा तुमले काही कुठल्या गोष्टीना त्रास आहे का. काहीच त्रास नाही मग तिलाच माहिती आहे. मग मी आता तुम्ही आजारी पडेल पासून दर आठवड्याला बिर आणून भेटाले. हा ना मी काय म्हणत मला काहीच त्यांना कमी पडत नाही. सगळं तिले सगळं देखणं उतरणं चढणं इथली कशी ती नावी मग एवढं सर्व राहायशीन तुम्ही दुःखी राहत असता मग आमले बी वाईट वाटस ना. दुःखीनं काय शे दुःखानं काय कारण नाही शे खुश राहो एकदम. तिले बोलतं पुरुष ना पुरू द्या ना मग. मी तर वाशी म्हणतो वाशी मला गई का ते असं माणूस दिसत पातळ काय काय दबदबे ते बाकीनं काहीच विचार करू नये आपण. या हात गयात ना म्हणत असा देखा त्या हात शेत ना दोन्ही हात असं आठून आई काय बसू डॉक्टरले म्हणे शरीर सुख नाही शे ना डॉक्टर असा म्हणतात शरीरला अजिबात सुख नाही शे. डॉक्टरांना नाही तोंड बी शे ना इंजेक्शन आई तोंड बी फरकच तसं पडत नाही नाना बाबा. हे पालखी आहे. इथे स्वयंपाक वगैरे इथंच होतं सर. मी आता आलो आहे पाचोरा जळगाव रस्त्याला डोमगाव म्हणून गाव आहे. डोमगाव इथे साईबाबाचं मंदिर आहे. तर हे मंदिर आहे, मंदिराचं हे कासव आहे आणि हे साईबाबांची मूर्ती आहे.
तर आम्ही आता दर्शन घेतलं, इथे थांबलो. पाचोऱ्याहून जळगाव जाताना रस्त्यावरच थांबलो. हे आहेत साईबाबा. बोला साईबाबा की जय. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर मी साईबाबांचं, हे साईबाबांचे बाबू काय आहेत. तर साईबाबांचं दर्शन झालं आता. आणि हे पूर्ण शेत आहेत इकडे आजूबाजूला. इकडे सर्व शेत आहेत. गाव इथून थोडंसं लांब आहे. बाबा पाणी पित आहे. इथे हातपाय धुवायला पाण्याची टाकी, इथे पाण्याची टाकी आहे. इकडे पण शेत. इकडे कोणतं गाव आहे रे? डोमगाव आहे का रे इकडे? तुम्ही कुठले? हां, डोमगावचे आहे का? बरं. आता तुम्ही यूट्यूबला याल, आपलं यूट्यूबला चॅनल आहे ना, त्याच्यावर दिसाल तुम्ही. हे मुलं इथे खेळत आहेत बिचारे. आता सुट्ट्या आहेत का मग? अरे वा. साईबाबांचं मंदिर खूपच छान आहे ना. व्हिडिओला लाईक करा म्हणा. चला मग, बाय बाय. काय हे इथे नाव आहे साईबाबांच्या मंदिराचं, श्रद्धा सबुरी. 22/11/2009 स्थापन झालेलं आहे मंदिर. ओम साईबाबा मंदिर, डोमगाव फाटा, वडली. तर हे असं भव्य मंदिर आहे इथे. खूपच सुंदर नैसर्गिक वातावरणामध्ये. इकडे हा रोड पाचोरा जातो, इकडे हा रोड जळगाव जातो. तर चला मग आता आपल्याला जळगावला निघायचं आहे. त्यांना चांगली मिसळ बनवते. आता आम्ही आलो इथे मिसळ. आता 3 वाजले. 3 वाजता आम्ही जळगावमध्ये पोहोचलो. आता इथे मिसळ खाऊ, कारण सकाळी जेवण केलेलं नाही. तर इथे राजस्थानी हॉटेल आहे. बाबांनी बनवतो म्हणे, तर बाबा भड खाऊन बघा म्हणे एकदा आमच्याकडची मिसळ. कांदा बिंदा चिरून एकदम टकाटक बनवून आणताय बाबा. बघा चमचमीत मिसळ आणली. खाऊन बघू का मग तुमच्याकडची मिसळ? मिसळ प्युअर आहे ना? तुम्ही तर म्हणे खाऊन बघा म्हणे. हे बघा मिसळ मस्त बनवली. कशी आहे? चांगली आहे का? कोथिंबीर पाहिजे होती थोडी. चव चांगली. टेस्ट छान आहे, मस्त बनवली. अरे बिलकुल रसा तरंग दोघी देतो आणून तुम्हाला एका वाटीमध्ये. यूट्यूबला येईल तुमची भेळ. आता कोथिंबीर आणली बाबांनी. हे बघा बाबांनी मागवलं तरण चमचमीत. मला नका. मित्र सोन आणि बंधू भगिनी सोन आमना विकी तुमले काहीतरी संदेश दी राहणार. त्यांना संदेश ऐका. हां बोला. 22 जानेवारीले राम मंदिर उद्घाटन आहे अयोध्यामा. आहे. तर आपला घरमा सगळ्यांनी दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि जे आंबा तोरण आहे ना ते दारले लावा. आंबास ना पालस ना तोरण. आंबास पालस तोर दारले लावा. आणि रामचं नाव घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.